नमस्कार, अनुश्री व्ह्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आहे ना नवमी होती, तर नवमीला आहे ना म्हटलं घरामध्ये होम करू. तर आम्ही घरामध्ये आता होम करतोय. अष्टमीला किंवा नवमीला होम केलेला चांगला असतो. तर अष्टमीला कन्यापूजन आणि ते केलं, त्याच्यामुळे होम करायला काही जमलं नाही. मग नवमीच्या दिवशी होम केला. पहिल्यांदाच करते मी पण होम आहे ना प्रदोष काळात करायचा असतो. तर मग 6:30 वाजेला सुरुवात केली होती. सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत होमाची सर्व तयारी झाली. त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित केला. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता होमामध्ये ज्या आपण समिधा ठेवलेल्या असत्या 5 प्रकारच्या, त्या प्रज्वलित करायच्या होत्या. पण त्या डायरेक्ट काडीच्या पेटीने नाही प्रज्वलित करायच्या, तो आपण कापूरने प्रज्वलित करायच्या. त्या समिधांवरती तूप टाकून घ्यायचं आणि मग समिधा आहे ना आपण कापूरने आता प्रज्वलित करून घेणार आहे. समिधा प्रज्वलित चांगल्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण आहे ना मग गणपती बाप्पांचं कुठे पण कोणती पूजा करायची असल्यावर प्रथम गणपती बाप्पांनाच मान आहे. ते गणपती बाप्पांचं 11 वेळेस स्मरण करायचं. म्हणजे गणपती बाप्पांना 11 वेळेस आहुती द्यायची तुपाची. गणपती बाप्पांची आहुती देऊन झाली का त्याच्यानंतर मग नववर्म मंत्र आहे ना त्याची आहुती द्यायची. देवीचा नववर्म मंत्र म्हणायचा. त्या नववर्म मंत्र आहे ना 90 वेळेस आहुती ना आपण तांदूळ, सफेदी आणि साखरेची द्यायची नववर्म मंत्राचा उच्चार करून. आणि त्याच्यानंतर राहिलेले 18 वेळेस आहे ना आपण तांदळाची थोडीशी खीर करायची आणि त्याची आहुती द्यायची. अशा पद्धतीने मी होम केला. साधा सिंपलच केला, जसं मला जमला तसा मी केला. होम करायला ना होमाचं भांडं काही माझ्याकडे नव्हतं, नंतर घेऊ म्हटलं. पण आता आहे ना मी विटांचाच होम पेटवला. खाली ना माती टाकलेली होती आणि त्याच्यावर समिधा लावून आणि आपल्या गाईंच्या गौऱ्या लावून आणि होम पेटवलेला होता. कुठली छोटीशी जरी पूजा घरात केली ना खूप छान वाटतं. घरातलं वातावरण पण प्रसन्न होतं, सर्वांना छान वाटतं. मुलं पण खुश असतात, मुलं पण आपल्यासोबत ती पूजा बघतात. म्हणजे त्यांना पण देवाची गोडी निर्माण होती, आवड निर्माण होती. त्याच्यामुळे ना अशा छोट्या छोट्या पूजा जितक्या आपल्याला शक्य आहे तितक्या करत राहायच्या. आणि साधं भोग करायचं. देवाला पण माहिती जितकं आपल्याला जमतं तितकंच आपण करणार आहे. आपल्याला काय आपण ब्राह्मणांसारखं करू शकत नाही, पण जितकं आपल्याला जमतं तितकं आपण करायचं. आणि आता मोबाईलमुळे सर्वांना सर्व कळतं. पहिले काही इतकं कळत नव्हतं, पण आता सर्वांना सर्वच माहिती मिळते. जितकं आपल्याला शक्य आहे तितकं करत राहायचं. होम आहे ना आता छान असा आहुत्या देत आहे. होम छान असा पेटला. आता शेवटच्या खिरीच्या आहुत्या राहिलेल्या होत्या त्या चालू आहे. मी मंत्र म्हणत होते आणि मिस्टर आहुती देत होते, कारण एकालाच सर्व काही शक्य नाही. आता हा दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दसऱ्याच्या दिवशी ना मस्त पूर्णाचे दिवे बनवलेले होते 11 आणि त्याने आरती केली. तई भरून झाली. मग सर्वांनी कडकण्यांचा प्रसाद खाल्ला. त्याच्यानंतर सर्वांना सोनं वाटलं. सर्वांचं दर्शन वगैरे घेतलं, जेवण झालं, घरातली बाकी कामं आटोपली. मग 9:30 वाजेला मुलांना घेऊन आम्ही आता दुर्गा मातेच्या यात्रेत आलेलो होतो. कारण मुलांना सांगितलेलं होतं शेवटच्या दिवशी आम्ही तुम्हाला यात्रेत बसू. ते आज काही ऐकायला तयार नव्हते. दिवसभर सण असल्यामुळे आम्ही पण थकलेलो होतो. पण मग आम्ही परत मुलांना घेऊन यात्रेत गेलो. इकडे शिव आता मस्त सरकुंडी खेळतोय. शिवचं छोट्या छोट्या मुलांचं चाललंय एन्जॉय करायचं काम. अनुला बोलली तू पण बस, पण तो काय ऐकत नव्हता. तो म्हणे मला ब्रेक डान्समध्ये बसायचं आहे. माझा त्याला ब्रेक डान्समध्ये दिदीला आणि त्याला शिवला परत बसवायचं होतं. यात्रेमध्ये भरपूर गर्दी होती.
ड्रॅगनला आणि राट पाण्याला खूप छान असं लाइटिंग केलेली होती, खूप छान दिसत होतं. आता अनु, शिव, दीदी आणि चालले ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी. ब्रेक डान्स आहे ना खूप जोरात फिरत होता, आम्हाला बघायला भीती वाटत होती. आणि खूप ब्रेक डान्स आहे ना जागीच असा झटका मारतो. शिवला आणि अनुला त्यांना विचारलं उतरल्यानंतर काय रे, काय भीती वाटली का, त्रास झाला का? ते बोलता नाही, खूप मजा आली, मुलांना खूप आवडतं पाण्यांमध्ये बसायला. ब्रेक डान्स आहे ना खूप स्पीडमध्ये फिरत होता. अनु, शिव आणि दीदी बसलेली होती. आम्ही बघत होतो तरी आम्हाला भीती वाटत होती. अनु शिवला उतरल्यानंतर विचारलं तुम्हाला भीती वाटली का, तर ते बोलले नाही, आम्हाला खूप मजा आली मम्मी. मोठ्या राट पाण्याची लाइटिंग वगैरे खूप छान होती, खूप छान दिसत होता. पण मग अनु, शिव बोलले, दीदी बोलली की आम्हाला आता नाही बसायचं, आम्ही खंडेराव मंदिराची यात्रा राहील चंपाषष्ठीला तेव्हा बसू. चला आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. अनु शिव रोज बघत राहा. अनु शिव रोजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा.